सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप। आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप। आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नोकरीच्या आमिषाने फसवणूक, 1,25,00,000 रुपये गमावलेल्या प्रवीण सोनवणे यांची आत्महत्या। शासकीय नोकरीच्या आमिषाने 1.25 कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर नैराश्यात आलेल्या प्रवीण बापू सोनवणे वय वर्ष 49 राहणार सटाणा यांनी सिडकोतील मामेभावाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून ठेवले आहे आणि व्हॉट्सअपवरही पाठवले आहे। पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये असे नमूद केले आहे। या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सोनवणे यांना त्यांच्या ओळखीतील सचिन बबनराव चिखले राहणार नाशिक रोड याने मुलगा आणि इतर नातेवाईकांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते। त्यासाठी वेळोवेळी सुमारे 1,25,00,000 रुपये घेतले गेले। मात्र नोकरी न मिळाल्याने आणि पैसे परतही न मिळाल्याने सोनवणे मानसिकदृष्ट्या खचले होते। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चिखले याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल एक प्रवीण बापूराव सोनवणे राहणारे सटाण्याचे आहेत। त्यांनी त्यांचे इथे नात्याने त्यांचा भाचा लागायचा अनिकेत पवार म्हणून त्याच्या घरी सुसाईड केलेली आहे। सुसाईड संबंधाने गुन्हा दाखल झालेला आहे। आपलं ते केलं म्हणून त्यातील आरोपी सचिन चिखले म्हणून आहेत, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे। प्राथमिक माहिती अशी आहे की सचिन चिखले जे आहे त्यांनी नोकरी लावून देते असं सांगितलं म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचे व त्यांनी इतर काही नातेवाईकांची नोकरीसाठी पैसे घेऊन त्याच्याकडे दिले होते, परंतु त्यांनी ते पैसे त्याला परत दिल्याने नोकरी लागली त्या हेतून त्यांनी आत्महत्या केली। हो, घटनास्थळावर एक सुसाईड नोट मिळालेलं आहे। त्याच्यात त्यांनी सचिन चिखलेचं नाव लिहिलं आहे। सचिन चिखले कडे पैसे घेणे आहेत व त्याच्या त्यांनी माझ्या मरणात तो जबाबदार आहे असं त्यांनी सुसाईड नोट लिहिलं आहे। न्यूज ऑन टॉप नाशिक।